आमची USP काय की आपण तिकिटाला 1 रुपया सुद्धा तिथं लावत नाही. त्याचं मुख्य कारण आम्ही इंटरनॅशनल मॅचेस कडनं रेव्हेन्यू घेऊ शकतो. आम्हाला जे काही सपोर्ट BCCI कडनं मिळतो त्यातून आमचा इन्कम असतो. स्पॉन्सरशिप आम्हाला मिळत असते. पण इंटरनॅशनल ग्राउंडवर चांगल्या स्टेडियमला येऊन इंटरनॅशनल लेवलच्या मॅचेस ह्या सगळ्यांनाच बघता येत नाहीत. म्हणून आम्ही 1 रुपया सुद्धा तिथं तिकीटला लावत नाही. सगळ्या मॅचेस ह्या फ्री एंट्री आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांनी यावं अशी विनंती करतो. आम्ही अजून अधिकचं काय करतो, आमचे जे सर्व क्लब्स असतात, डिस्ट्रिक्ट्स असतात, म्हणजे 10,000 पेक्षा जास्त मुलं मुली आमच्या या 21 जिल्ह्यामध्ये खेळत असतात. त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही सुद्धा तिथं या, फ्री आहे. पालकांना घेऊन या, मित्र परिवाराला घेऊन या. त्याच्याच बरोबर आसपासचे जे काही महानगरपालिकेच्या शाळा आहेत, जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, आम्ही सुद्धा त्यांना रिक्वेस्ट करत असतो, तुम्ही सुद्धा मुलांना पाठवा. त्यांना इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट काय असतं हे तिथं बघता येईल. एक चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एखाद्या गोष्टीची जेव्हा सुरुवात करतं, इतर असोसिएशन त्या गोष्टी स्वीकारतं. हे आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर फ्री पार्किंग आहेच. आणि आपल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींसाठी म्हणजे एकतर ओपनिंग सेरेमनी जेव्हा तिथं होणार आहे तेव्हा तुम्हाला पहिल्या दिवशी आणि प्ले ऑफसाठी 40 सीटर बस त्याचं नियोजन आम्ही आमच्या क्रिकेट असोसिएशन कडनं करणार आहोत. आणि इतर दिवशी 17 सीटर बस ही तिथं आम्ही करणार आहोत. त्याच्याच बरोबर तुम्हाला बसण्यासाठी योग्य व्यवस्था केली जाणार आहे. तिथं बऱ्याच गोष्टीची सुधारणा आम्ही तिथं केलेली आहे. स्टेडियम मध्ये थोडासा फरक एवढाच राहणार आहे की गेल्या वेळेस जेव्हा आपण मॅचेस घेतल्या होत्या तेव्हा ज्या लाईट्स होत्या डे अँड नाईटच्या, त्या जुन्या पण चांगल्या क्वालिटीच्या होत्या. पण एकदा बंद झाल्या तर चालू करायला 20 मिनिटं जात होते, नाहीतर जास्तच वेळ जात होता. यंदा आपण त्या लाईट्स बदललेल्या आहेत, LED लाईट्स घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्या नवीन प्रकारच्या लाईटमध्ये, आणि त्यामुळेच आम्ही लाईट शो घेऊ शकतो. बंद चालू लाईट करता याव्यात म्हणून आम्ही तिथं नवीन लाईट केलेल्या आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठ्या प्रमाणात तिथं आम्ही बदल केलेले आहेत. त्याच्याच बरोबर तिथं बरंच काही इव्हेंट हे आम्ही पहिल्या दिवशी ओपनिंगला तिथं घेणार आहोत. त्यामुळे आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे की MPL आणि WMPL याला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही सर्वांनी द्यावा. पत्रकार म्हणूनही द्यावं आणि क्रिकेट प्रेमी म्हणून सुद्धा द्यावं. त्याच्याच बरोबर MPL आणि WMPLचा सोशल मीडिया जे आपलं पेज आहे त्यांना चांगल्या पद्धतीने तुम्ही फॉलो करावं. त्याच्याच बरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं सोशल मीडियाचे विविध पेजेस आहेत. आज 2nd मोस्ट फॉलोड असोसिएशनचं पदवी त्या ठिकाणी आपल्याला मिळते. आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो, 4 तारखेला इनॉग्रेशन जेव्हा होणार आहे तेव्हा तुम्ही सर्वजण जेव्हा त्या इंटरनॅशनल ग्राउंडवर याल तेव्हा या देशामध्ये फर्स्ट नाहीतर सगळ्यात जास्त फॉलोड कुठलं पेज आणि कुठलं असोसिएशन सोशल मीडियावर असेल तर आज 2 नंबरला असलो तरी 4 तारखेला आपण 100% या देशामध्ये 1 नंबरला गेल्याशिवाय तिथं राहणार नाही. आणि याला आम्ही क्रेडिट पूर्णपणे कोणाला देत असेल तर तुम्हाला देतो, खेळाडूंना देतो, खेळाडूंच्या पालकांना, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खेळाडूंच्या क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांना त्या ठिकाणी देतो. थोडक्यात सांगायचं झालं तर WMPL आणि MPL हे आज अतिशय चर्चेत आणि त्याच्यावर अनेक लोकांचं लक्ष असणारी टुर्नामेंट आहे. IPL चे अनेक सिलेक्टर तिथे येणार आहेत. त्याच्याबरोबर इंडियन सिलेक्टर तिथे उपस्थित राहणार आहेत. आणि या मॅचेस सगळ्या तुम्हाला विविध चॅनलवर तिथं बघता येत असल्यामुळे त्याच्यावर सुद्धा अनेक लोकांचं लक्ष राहणार आहे. थोडंसं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने खूप मोठे बदल क्रिकेट आणि क्रिकेटसाठी तिथे केलेले आहेत. तर ते प्रमुख बदल फक्त आपल्या सर्वांना सांगतो की आपण 21 जिल्ह्यासाठी एक प्रमुख अकॅडमी ही अजय शिर्के साहेबांच्या नावाली सुरू करत आहोत. पुण्यामध्ये सुरू करत आहोत. सप्टेंबर पासून त्याची सुरुवात होत आहे. आणि ती असोसिएशनची अपेक्स अशी आमची अकॅडमी राहणार आहे. पण त्याच्याच बरोबर आपण काही डिस्ट्रिक्ट लेवलला नाही तर रिजनल लेवलला सुद्धा काही अकॅडमी सुरू करत आहोत. आणि ह्या 5च्या 5 अकॅडमी या आपण सप्टेंबर 1 तारखेला सुरू करत आहोत.